कॉन्स्टिट्युशनल फ्लेक्झिबिलिटी सारखे. आणि तेव्हाच मी सांगितलेलं एक टॉपिक आपण डिस्कस केलता की भाई फ्रान्समध्ये आत्ता जे आहे ते 21वी संविधान आहे, ऑलमोस्ट 7वं रिपब्लिक आहे. त्या लोकांचं जे ओपिनियन आहे की दर जनरेशनला आपलं संविधान बनवायचा अधिकार आहे. इंडियामध्ये एवढे संविधान आपण नाही स्क्रॅप करून नवीन बनवत बसलो. त्याच्या मागं जे कारण होतं ही कॉन्स्टिट्युशनल फ्लेक्झिबिलिटी. सो आपलं संविधान जे 105 वेळा अमेंड झालेलं आहे आणि इंडियाचं एकमेव असं संविधान आहे की 3-4 मेजॉरिटीने अमेंड होतं ते. आणि त्याच्यामध्ये सिंपल मेजॉरिटी पण किंवा काही स्पेशल मेजॉरिटीज आणि काही जे भाग आहेत ते तुम्ही अमेंडच करू शकत नाही, बेसिक स्ट्रक्चर. ह्याच्यामुळे तुमचं संविधान जे आहे आपलं की अपडेट हे कंटिन्युअसली होतं फ्लेक्झिबली आणि काही भागाचं तुम्ही अजिबात चेंज करू शकत नाही. आणि त्याच्यामुळं पाहिजे तसं त्याला इव्हॉल्व ते झालेलं आहे आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिट्युशनल फ्लेक्झिबिलिटी. त्यामुळे संविधान कंटिन्युअसली गरजेनुसार आपण बदललं किंवा त्याला अपडेशन केले. आणि दुसरं जे सांगितलेलं कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी, तर आपल्याला नीतिशास्त्रात सेपरेटच कन्सेप्ट होता पूर्ण. देन कॉन्स्टिट्युशनल आयडेंटिटी ही संविधानिक ओळख, की संविधानाला काय पाहिजे, तुमची काय ओळख असावी, तुम्ही कसे नागरिक असावात भविष्यामध्ये. सो कॉन्स्टिट्युशनल आयडेंटिटी. आणि अजून एक सांगितलेला फ्लेक्झिबिलिटी रिलेटेड कॉन्स्टिट्युशनल डायनॅमिझम. डायनॅमिझम म्हणजे की संविधान पाहिजे तसं हे होतं, इव्हॉल्व होतं गरजेनुसार. आणि जशी पण सिच्युएशन आली, सेंट्रल पण बनू शकतं, सेंट्रलाइज्ड, किंवा एक्स्ट्रीमली फेडरल बनू शकतं, किंवा असिमेट्रिक फेडरलिझम, काही राज्यांना स्पेशल ट्रीटमेंट दिली जाऊ शकते, कधी कधी पूर्ण राज्यही टेक ओव्हर केली जाऊ शकतात, प्रेसिडेंट रूल आणला जाऊ शकतो वगैरे. सो आपलं जे संविधान आहे कंटिन्युअसली डायनॅमिक, इट इव्हॉल्व्स ॲज पर द नीड सिच्युएशन. सो कॉन्स्टिट्युशनल डायनॅमिझम.